ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आणि या दिवशी श्रावणी सोमवारची व्रतकथा ही आवर्जून ऐकली जाते. मी तुम्हाला श्रावणी सोमवारची कथा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. तसेच एक विनंती आहे, चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. श्रावणी सोमवारची व्रतकथा ऐकल्याने आपली इच्छित मनोकामना पूर्ण होते. तसेच भगवान भोलेनाथांचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. एका गावाबाहेर एक शंकराचे देऊळ होते. ते स्वयंभू स्थान होते. काळीभोर शंकरांची पिंड होती. त्या गावाच्या राजाची देवावर फार भक्ती. त्याने त्या देवाला सोन्याचा मुखवटा केला होता. शिवरात्रीच्या उत्सवात श्रावण सोमवारी तो मुखवटा चढवण्यात येई. हजारो लोक पाहायला येत. राजा रोज देवाच्या पूजेला जात असे. जय शिवशंकर भोलेनाथ म्हणत. असे राजाकडची ती पूजा. तिचा थाट किती वर्णावा व किती सांगावा. सुंदर सुगंधी फुलांच्या माळा असत. बेलाच्या त्रिदळांच्या पाट्या भरलेल्या असत. चंदनाचा सुवास सुटलेला असे. उदबत्त्यांचा घमघमाट असे. ओवाळायला कापूर असे. बाहेर चौघडा वाजत असे. अशा थाट्याने पूजा होई. त्या देवळाजवळ एक संन्यासी राहायला आला. तो फार कोणाशी बोलत नसे. देवा शंकराला प्रदक्षिणा घालत असे. आसन मांडून जप करत बसे. तो झाडाचा पाला फक्त खाई. जवळ झुळझुळ वाहणाऱ्या झरण्याचे पाणी पी, असा त्याचा कार्यक्रम असे. एकदा एक परगावचा मनुष्य त्या गावी आला. देवा शंकराच्या दर्शनास गेला. संन्यासी शांतपणे बसला होता. महाराज, आपणाला एक प्रश्न विचारू का? त्या माणसाने विचारले. विचारा. संन्यासी म्हणाला. तुम्ही येथे पुष्कळ दिवस आहात. देवाच्या पूजेला, देवाच्या दर्शनाला रोज कितीतरी लोक येतात. त्यांच्यातील देवाचा खरा भक्त कोण? खरे सांगू का? खरे सांगा. दुसऱ्याच्या रागाची संन्याशाला काय परवा? खरे आहे. एका तर तेथे रोज 2 प्रहरी एक गुराखी येतो. तो देवा शंकराचा खरा भक्त. हो, त्याला वेद मंत्र येत नसतील, जप जाप्य येत नसेल, पूजा तरी कशाने करणार? कोठून आणेल गंध? कोठून आणेल तो निरंजन? येथे राजा रोज पूजेसाठी येतो. कशी घवघवीत दिसते ती पूजा. किती माळा, किती कापूर. त्या राजापेक्षाही का तो गुराखी मोठा भक्त? हो, पुन्हा पुन्हा काय सांगू महाराज, तुमच्या म्हणण्यावर विश्वास बसत नाही. उद्या प्रचिती दाखवतो. राजा पूजा करेल त्यावेळेस हा गुराखी दुपारी येईल. त्यावेळेस तुम्हीही येथे असा. अवश्य येईल. तो मनुष्य निघून गेला. संन्यासी आपल्या कर्मात रमला. दुसरा दिवस उजाडला. तो मनुष्य आधीच देवळात येऊन बसला. काही वेळाने राजा देखील आला. चौघडा वाजू लागला. समया देखील लावल्या. महापूजा सुरू झाली. माळा चढवण्यात आल्या. कापूर पेटवून राजा उवाळू लागला. इतक्यात काय झाले? ते देऊळ एकदम हलू लागले. भूकंप होणार असे वाटले. राजा घाबरला. दगड डोक्यावर पडतात की काय असे त्याला वाटले. त्याच्या हातातील ती आरती खाली पडली. कोठले उवाळणे, कोठली पूजा. राजा धूम पळत सुटला. राजाच्या बरोबरचे सारे पळत सुटले. ती पूजा तशीच अर्धवट तेथे पडून राहिली. दुपारची वेळ झाली. तो गुराखी आला. त्याच्या गायी रानात चरत होत्या. तो देवाच्या दर्शनाला आला. तो गाभाऱ्यात शिरला. पिंडीला त्याने कडकडून मिठी मारली. नंतर त्याने आपल्या भाकरीचा नैवेद्य देवासमोर ठेवला. क्षणभर त्याने डोळे मिटले आणि तेथेच ती कांदा भाकर खाऊ लागला. आईच्या जवळ बसून जेवू लागला. देव म्हणजे सर्वांची आईच ना. इतक्या ते देऊळ हलू लागले. दगड डोक्यावर पडणार असे वाटले. हातातील भाकरी हलू लागली. भूकंप होणार असे वाटले. परंतु त्या गुराख्याने काय केले? तो पळाला का? त्याने धूम ठोकली का? नाही. त्याने एकदम शंकरांच्या पिंडीला मिठी मारली. देवा संभाळ, असे तो म्हणाला. देऊळ हलायचे थांबले. गुराख्याला आनंद झाला. त्याने भाकरी पोटभर खाल्ली. देवाला नमस्कार करून पुन्हा रानात गेला. गायीसाठी बासरी वाजवू लागला. प्रचिती ज्याला हवी होती तो मनुष्य तेथे होता. पटले की नाही? संन्याशाने विचारले. राजा पळून का गेला? गुराखी तेथेच का राहिला? अरे राजा ज्या पिंडीची पूजा करत होता ती पिंडी त्याला खरोखर देवाची वाटत होती का? देऊळ हलू लागताच तो पळाला. देव जवळ असता तो पळाला का? संकटात देवाशिवाय कोण तारणार? परंतु ही पिंडी रक्षण करेल असे त्याला वाटले नाही. त्याने स्वतःच्या पायांवर अधिक विश्वास ठेवला. ती पिंडी म्हणजे केवळ दगड, हीच त्याची शेवटी भावना झाली. परंतु तो गुराखी देऊळ हलू लागताच पळाला नाही. त्याने पिंडीलाच मिठी मारली. संकटात लहान मूल आईला बिलगते, तो गुराखी देवाला बिलगला. त्याला ती पिंडी म्हणजे दगड वाटला नाही. त्याला तेथे खरोखर देव दिसत होता. ती पिंडी परमेश्वराची, देवा महादेवाची आहे असे त्याला खरोखर वाटत होते. त्याचा खरा भाव होता. त्याची खरी भक्ती होती. त्याच्या पूजेत फुले नसतील, कापूर नसेल, चंदन नसेल, परंतु सर्व सुगंधाहून थोर असा खऱ्या भक्तीचा सुगंध त्याच्या पूजेत होता. आता पटले ना? संन्याशाने शेवटी विचारले. होय महाराज, असे म्हणून विचार करीत तो मनुष्य तिथून निघून गेला.
शिव पार्वती यांची प्रेमकथा सुद्धा एक तत्वज्ञान आहे. पार्वती म्हणजे हिमालयाची कन्या गिरिजा, जी कोणावर भाळली तर सदैव अंगाला राख लावून तासनतास स्मशानात तर कधी कैलास पर्वतावर ध्यान लावून बसणाऱ्या एका वैराग्यावर, भोळ्या महादेवावर. शंकर पार्वतीच्या प्रेमाबद्दल पौराणिक कथा जाणून घेऊया. राजा दक्षाला सर्व शक्तीची आदी देवता असेल आणि त्याचबरोबर सर्व गुण संपन्न असेल अशी कन्या पाहिजे होती. म्हणून त्यांनी भगवती आद्यदेवीला प्रसन्न करण्यासाठी तप केले. काही दिवसांनी आद्यदेवी प्रसन्न झाल्या आणि त्यांनी केलेल्या तपाचे कारण विचारले. तेव्हा दक्ष राजा त्यांना आपल्याला तुमच्यासारखी एक कन्या व्हावी असे वरदान मागितले. तेव्हा देवीने प्रसन्न होऊन मी तुझ्या घरी स्वतः तुझी कन्या बनून जन्म घेईल असे वरदान दिले. पुढे राजा दक्ष याला कन्या झाली व तिचे नाव सती असे ठेवले. सती बाल्यावस्थेपासूनच शूर आणि पराक्रमी होते. तिचे हे गुण पाहून स्वतः दक्ष राजा आश्चर्यचकित व्हायचे. काही वर्षांनी सती मोठी झाली आणि राजा दक्ष तिच्यासाठी वर शोधण्यास सुरुवात करू लागले. याबद्दल त्यांनी ब्रह्मदेवांकडे याची वाच्यता केली. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, ही आद्यदेवीची शक्ती आहे, म्हणजे ही आदिशक्ती देवी असल्यामुळे हिचा विवाह आद्यदेवता शंकरांशी लग्न होणे उचित होईल. ब्रह्मदेवाचे हे म्हणणे दक्ष राजाने स्वीकारून त्यांनी त्यांचा विवाह शंकराबरोबर लावून दिला. हा शिव आणि सतीचा विवाह सोहळा म्हणजे महाशिवरात्री म्हणून ओळखला जातो. विवाहानंतर सती शंकराबरोबर कैलासावर राहण्यास गेले. परंतु दक्ष राजा आणि शंकराचे पूर्वीपासून वैर असल्याने ते शंकराला फारसे महत्त्व देत नसत. एकदा दक्ष राजाकडे एक महायज्ञ होणार होता. त्यामध्ये सर्व देवलोकांना आमंत्रण होते, पण दक्षाने सतीला आणि शिवाला आमंत्रण दिले नाही. सतीला आपल्या पतीचा अपमान झाला आहे हे कळताच ती त्या गोष्टीचा जाब विचारण्यास माहेरी जाण्यास निघाली. शिवाने तिला जाण्यास रोखले. शिवाने सांगितले की तुझे वडील माझा अपमान करतात, म्हणून जर तू तिथे गेलीस तर ते तुझाही अपमान करतील, म्हणून तू जाऊ नकोस. परंतु काही ऐकण्याचे सतीच्या स्वभावामध्ये नसल्यामुळे शेवटी शिवशंकरांनी तिला माहेरी जाण्याची परवानगी दिली. तेथे जाताच सतीने आपले पिता राजा दक्ष यांना सर्व देवलोकांसमोर जाब विचारण्यास सुरुवात केली. समस्त देवलोकांना त्या महायज्ञाचे आमंत्रण असताना स्वतः तुमच्या कन्येला आणि शिवाला आमंत्रण नसणे किती अपमानास्पद आहे. त्यावर दक्ष राजाने शिवाबद्दल असलेल्या रागामुळे घृणास्पद बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, शिव हे स्मशानी भूतप्रेतांवर राहणारे हे एक शूद्र व्यक्ती आहे. ते जाळलेल्या प्रेतांच्या राखा शरीरावर विलेपून असतात. त्याचबरोबर त्यांना वस्त्र आभूषणे म्हणजेच एक विचित्र गोष्ट आहे. त्यामुळे त्यांना या यज्ञात मान मिळणे कठीण आहे. त्यामुळे संपूर्ण देवलोकात माझा अपमान झाला असता. आपल्या पतीविरोधात काढलेल्या अपमानास्पद वाक्यामुळे सतीच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली. परंतु शिव तिचा पती आणि राजा दक्ष जन्मदाता असे मनात आल्याने ती थांबली. आता अपमानाचा बदला म्हणून तिने दक्ष राजा आणि समस्त देव यांच्यासमोर त्याच महायज्ञात कुंडात आपले प्राण अग्निदेवाच्या स्वाधीन केले. असा प्रकार शिवाला कळताच ते त्या ठिकाणी गेले. त्यांनी सतीचे पार्थिव उचलले आणि रागिष्ट होऊन आपले तिसरे नेत्र उघडून तांडव नृत्य करायला सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण सृष्टीत हाहाकार माजला. सगळीकडे निसर्गाने कोप घेतला. हा घडत असलेला प्रकार जर कोणी रोखला नाही तर संपूर्ण सृष्टी उद्ध्वस्त होईल. म्हणून विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शन चक्र सतीच्या पार्थिवाकडे फेकले. सुदर्शन चक्राने सतीचे 51 तुकडे झाले आणि संपूर्ण पृथ्वीवर पसरले. तेव्हा शिवाचा राग शांत झाला. त्याच क्षणी शिव बाणावर आले. सतीचे शक्तीपीठ भारतवर्षात 51 जागांवर पडले, म्हणून यांना 51 शक्तीपीठ म्हणतात. सतीला उत्तर भारतात सतीला सती म्हणतात आणि दक्षिण भारतातील सतीला दक्षायणी नावाने म्हणतात. आता या कृत्याचा विष्णूंना पश्चाताप झाला आणि शंकर एखादा शाप देण्याच्या अगोदर विष्णूने 51 सतीच्या शक्तीपीठांकडे जाऊन भगवती देवीची आराधना केली. तेव्हा भगवती देवीने विष्णूंना आशीर्वाद देऊन मी पार्वतीच्या रूपात जन्म घेईन असे सांगितले. तेव्हा विष्णूने शिवशंकरांना वचन दिले की सती ही पर्वताची म्हणजेच हिमालयाची कन्या गिरिजा बनून पार्वतीच्या रूपात पुन्हा जन्म घेईन. यानंतरची कथा अशी आहे की मानवामध्येच नाही तर देवतांमध्ये सुद्धा मनपसंत जोडीदाराला मागणी घालण्याचे श्रेय आणि आद्य प्रेमिका म्हणून नाव घ्यायचं तर प्रथम स्थान आहे उमा पार्वती. हे पुढील कथामधून ते समजून घेऊ. श्री विष्णू भगवान यांच्या वरदानामुळे हिमालय पर्वताची कन्या म्हणून पार्वतीचा जन्म झाला. लाडाकोडात वाढलेली राजाची कन्या ही गिरिकन्या गिरिजा अखंड प्रेमात पडली तर कुणाच्या अंगाला भस्म लावलेल्या व्याघ्रांबर परिधान केलेल्या दाढी जटा वाढवलेल्या एका कफल्लक जोग्याच्या त्याच्याशीच लग्न करायचा विचार तिचा
पक्का होता. किती समजावलं तिला, कोणी राजकुमार पाहू ग तुझ्यासाठी, पण पार्वती काही बाधली नाही. तिने शिवशंकर शंभूला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या आरंभली. फक्त पाने खाऊन उपवास केले, पुढे पाने खाणे सुद्धा बंद केले. तेव्हा तिला अपर्णा हे पण नाव मिळाले. तिने पंचाग्नी पेटवून घोर तपश्चर्या सुरू केली. आपल्या प्रेमाची प्रांजळ कबुली देणारी, स्वतः पुढाकार घेऊन लग्नासाठी मागणी घालणारी पार्वती म्हणजे एक आदर्शच. शंकर तर ध्यान लावून बसलेले, त्यांना या कशाचाच पत्ता नाही. इकडे तर इंद्रादिक देव सुद्धा वाट पाहू लागले. कधी शंकर डोळे उघडणार, कधी पार्वतीच्या तपश्चर्येला प्रसन्न होणार आणि कधी त्यांचा विवाह होणार. पार्वतीची अवस्था पाहून त्यांनी कामदेवाला गळ घातली. शंकराला ध्यानातून जागे कर, तुझ्या मदनबाणाने त्यांना घाया कर, म्हणजे ते पार्वतीशी विवाह करायला तयार होईल. कामदेवाने शंकरावर मदनबाणांचा वर्षाव केला. शेवटी एका मदनबाणाने मात्र शंकर ध्यानातून जागे झाले. डोळे उघडताच समोर कामदेव दिसला आणि सगळा प्रकार शंकराच्या लक्षात आला. आपल्याला समाधीतून उठवणाऱ्या कामदेवावर शंकर संतापले. शंकराने तिसरा डोळा उघडून त्याला क्षणात भस्मसात केले. शंकराचा राग उतरल्यावर कामदेवाच्या पत्नीने रतीने शंकराकडे क्षमा मागितली. त्यावर शंकराने कामदेवाला पुन्हा जिवंत केले, पण त्याला शरीर नव्हते. तेव्हा शंकराने हा कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्म घेईल व त्याला शरीर प्राप्त होईल असे सांगितले. आता कुठे शंकराचे लक्ष पार्वतीकडे गेले. तिची मागणी त्याला कळाली. तेव्हा त्याने तिची परीक्षा घेण्याचे ठरवले. एका बटूचा वेश घेऊन तो पार्वतीकडे गेला आणि तिच्या पुढे शंकराला नावे ठेवू लागला. तो काय पडला जोगी, तू तर राजकन्या, कशाला त्याच्या मागे लागतेस? त्याला राहायला ना घर ना दार, कधी उठून गणांना घेऊन स्मशानात जाऊन बसेल, तर कधी कैलासात ध्यानस्थ बसेल. त्या जोग्याच्या काही नेम नाही बरे का? शंकराची निंदा ऐकून पार्वतीला फार राग आला. तिने त्या बटूला तिथून चालते व्हायला सांगितले. त्यावर शंकराची खात्री पटली की पार्वती आपल्याशी लग्न करण्यास योग्य आहे. शंकर प्रसन्न झाला. त्याने पार्वतीला लग्नाला होकार दिला. फार शिकण्यासारखी गोष्ट आहे की लग्नाच्या आधी शंकराने कामदेवाला जाळून भस्म केले आहे. वासनारहित शुद्ध प्रेम हा वैवाहिक जीवनाचा पाया आहे हे दाखवून दिले. आपले पौराणिक ग्रंथ व कथा ही पुराणातील वाणगी नाही, तर आजही तत्वज्ञान लागू पडते. त्यातील धडे आजही गरजेचेच आहेत. शंकराने विवाहाला होकार देताच सगळीकडे आनंदी आनंद झाला. लग्नाची तयारी झाली. पार्वतीचे आई वडील आलेत. विवाहाला स्वतः ब्रह्मा पुरोहित म्हणून आला आहे. गंधर्व नवीन जोडप्यावर आकाशातून पुष्पवृष्टी करत आहे. मंगलवाद्य वाजत आहे. वधूवर दोघेही किंचित संकोचलेले आहे. शंकर एक पाय गुडघ्यात वाकून उभा आहे. अधोवरना पार्वती पायाच्या अंगठ्याने जमीन उकरत आहे आणि वधूचा हात वराच्या हातात द्यायच्याऐवजी चक्क शंकराचा हात पार्वतीच्या हातात दिला आहे. प्रेमळ जोडपे कसे असावे याचे धडे शिव पार्वतीने घालून दिले आहे. एकदा काय झाले, रावण कैलासामध्ये शंकराला भेटायला आला, पण द्वारपालाने त्याला अडवले, कारण शंकर पार्वतीचे काही कारणाने भांडण झाले होते. पार्वती रुसली होती, रागावून तोंड फिरवून बसली होती. आता तिथे रावणाला कसे पाठवणार? पण रावणाला आला राग. तो म्हणाला, मी कैलासच उचलून लंकेला घेऊन जातो. रावण कैलास तोलू लागला. पर्वत हलायला लागला. पशुपक्षी यक्ष गण सगळे घाबरून सैरावैरा पळू लागले. पार्वती पण घाबरली, पण भांडण झालंय, मग शंकराला कसे बिलगणार? म्हणून दुरूनच तिने शंकराच्या हाताला धरले आणि शंकर स्थितप्रज्ञपणे आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलास दाबतो. त्या भाराने रावण चिरडला जाऊ लागतो. त्याचा अहंकार गळून पडतो. त्यावर रावण शिवतांडव स्तोत्र गाऊन शंकराची स्तुती करतो. शंकर त्याने प्रसन्न होऊन रावणाला क्षमा करून सोडून देतो. शिवपार्वतीच्या वैवाहिक आयुष्यात चढ उतार पण आलेत. आता हा गंगा अवतरणाचाच प्रसंग पहा. आकाशातून त्रिमुखी गंगा पृथ्वीवर कोसळणार आहे. गंगेचा ओघ पृथ्वीला सहन होणार नाही, म्हणून भगवान शंकर गंगा आपल्या जटेत झेलण्यासाठी उभा आहे. आणि सवत आणली की काय या विचाराने खिन्न होऊन तिथून काढता पाय घेणारी पार्वती. शंकर एका हाताने तिला थांबवत जणू म्हणत आहे, अगं जाऊ नकोस, तू समजतेस असे काही नाही. या भगीरथासाठी गंगेला जटेत झेलत आहे इतकेच. शंकराचा राग, संताप, तिसरा डोळा उघडणे, पराक्रम गाजवणे वगैरे गोष्टी रणांगणासाठी राखीव आहे. या दैवी जोडप्याच्या संसारात पार्वती भोळ्या शंकराची काळजी वाहताना दिसते. जसे समुद्रमंथनाच्या प्रसंगी जेव्हा हलहल विष प्रकट झालं, तेव्हा सर्व देवांनी शंकराकडे धाव घेतली. शंकराला म्हणू लागले, काहीतरी करून जगाला संहारापासून वाचव.
तेव्हा शंकराने हलाहल पिण्याचे ठरवले. पार्वतीने त्याला सावध केले, विरोध केला, तरीही शंकराने हलाहल प्राशन केलेच. तेव्हा विष पोटात जाऊ नये म्हणून पार्वतीने पटकन त्यांचा गळा धरला. पार्वतीच्या या प्रसंगावधानाने ते विष शंकराच्या कंठात राहिले. त्याचा कंठ विषाने काळा निळा झाला. कपुरासारख्या गौरवर्णीय शंकराला नीलकंठ हे नाव मिळाले. शंकर पार्वतीचा संवाद तर दैवी आहे. कधी पार्वतीने म्हणावे एखादी गोष्ट सांगा ना, की लगेच शंकराने तिला विद्याधर राजाची रोमांचकार कहाणी सांगितली. त्यांच्या या संवादातून बृहत्कथा या सर्वात मोठ्या आणि प्राचीन कथा संग्रहांचा जन्म होतो. किंवा पार्वतीने कधी योग साधनेबद्दल प्रश्न करावा आणि शंकराने तिला योगमार्गाचे ज्ञान द्यावे. या संवादातून नाथपंथांचा जन्म होतो. कधी पार्वतीने नवल करावे. इतका एकसारखा ज्यांचा विचार करत बसला आहात ते गीतातत्व आहे तरी काय. तेव्हा शंकराने तिचेच कौतुक करत म्हणावे, देवी तुझे रूप जसे नित्य नूतन असल्याने तुझा थांग लागत नाही, तसे गीतेतील तत्वज्ञानाचा विचार करू जावे तर रोजच नवीन आहे असे दिसते. ते तर हरू म्हणे नेणीजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तेसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. त्यांच्या दोघात श्रेष्ठ कोण, कनिष्ठ कोण असे जर शंकराला विचारले तर तो पार्वती श्रेष्ठ आहे असेच म्हणेल. शंकराच्या नावातून पण हे करते. त्याला पार्वतीच्या नावाने ओळखले जाते, जसे की गिरजापती, उमाकांत, पर्वतीपती. पण पार्वतीची मात्र स्वतःची ओळख आहे. अंबा, दुर्गा, गौरी, उमा. ती कधी स्वतःची ओळख मी शंकराची भार्या अशी करून देत नाही. असे हे चौकोनी कुटुंब आहे. पार्वती ही आद्यशक्ती असून शक्तीशिवाय शंकर अचेतन आहे. शंकर म्हणतात पार्वती म्हणजे माझे चैतन्य आहे, प्राण आहे. शिव पार्वतीच्या कथेला फक्त सांसारिक प्रापंचिक नाही तर आध्यात्मिक देखील जोड आहे. आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आहे आणि असे म्हटले जाते की या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची कथा आणि श्रावणी सोमवारची व्रतकथा ऐकल्याने अनंत शुभ फळ मिळतात आणि मानवाची सर्व पापे आणि संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. म्हणून आज मी तुम्हाला भगवान शिव आणि माता पार्वतीची एक अत्यंत दुर्मिळ कथा सांगत आहे. त्यामुळे तुम्ही ही कथा पूर्ण भक्तिभावनेने आणि आनंदी मनाने ऐका. अर्ध्या मनाने कथा ऐकून पूर्ण फळ मिळत नाही. एका गावात भगवान भोलेनाथांचे एक महान भक्त एक ब्राह्मण राहत होते. ब्राह्मणजींना रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याची सवय होती. त्यानंतर ते त्यांची रोजची कामे उरकून भगवान शंकरांची पूजा करत असतात. ब्राह्मणजींना दक्षिणा म्हणून जे काही दान मिळायचे त्यामध्ये ते समाधानी होते. त्याचबरोबर ते इतके दयाळू होते की जेव्हा जेव्हा त्यांना गरजू व्यक्ती दिसायची तेव्हा ते त्यांच्या क्षमतेनुसार त्यांची सेवा त्यांची निश्चितपणे करायचे. परंतु त्या ब्राह्मण पत्नी ब्राह्मणाच्या या सेवाभावी स्वभावावर नाराज होती. परंतु त्या ब्राह्मणाची शिवाप्रती भक्ती पाहून तिचे त्याच्यावर खूप प्रेम होते. त्यामुळे तिने कधीही त्यांचा अपमान केला नाही. ब्राह्मणाची पत्नी शेजारी मोलमजुरी करून आपल्या गरजांसाठी पैसे गोळा करत असे. एक वेळ अशी आली की मंदिरातील दान कमी होऊ लागल्यामुळे ब्राह्मणजींना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. घरातील मूलभूत गरजा पूर्ण न झाल्यामुळे ब्राह्मणजींना वाईट वाटू लागले. असेच दिवस जाऊ लागले. एके दिवशी महाशिवरात्रीचा दिवस आला. त्या दिवशीही ब्राह्मणजी नेहमीप्रमाणे ब्रह्ममुहूर्तावरती उठले आणि आपली रोजची कामे उरकून नदीकडे गेले. योगायोगाने त्यावेळी पार्वतीजी आणि शिवजी त्या रस्त्याने जात होते. अचानक पार्वतीजींची नजर त्या ब्राह्मणावर पडली. आज ब्राह्मणजी महाशिवरात्रीबद्दल इतके उत्साही नव्हते जितके ते सहसा असायचे. पार्वतीजींना हे प्रकरण समजायला वेळ लागला नाही. माता पार्वती शिवजींना म्हणाली, प्रभू हे ब्राह्मणदेव तुमची रोज पूजा करतात तरीही तुम्हाला त्यांची फिकीर नाही. पार्वतीजींचे म्हणणे ऐकून शिवजी म्हणाले, देवी मी माझ्या भक्तांची काळजी करणार नाही तर कोण करणार. पार्वतीजी म्हणाल्या, मग हे देवा तुम्ही त्याला आजपर्यंत मदत का केली नाही. तेव्हा शिवजी म्हणाले, देवी तू काळजी करू नकोस. आतापर्यंत त्यांनी शिवलिंगावर जी बिल्वाची पाने अर्पण केली आहेत तीच बिल्वाची पाने आज रात्री त्याला श्रीमंत बनवतील. इतके बोलून पार्वतीजी आणि शिवजी निघून गेले. पण काय योगायोग, त्यावेळी एक व्यापारी त्या रस्त्यावरून जात होता. त्याने शिवजी आणि पार्वतीजी यांच्यातील संवाद गुप्तपणे ऐकला. व्यापाऱ्याने आपल्या मेंदूचा उपयोग केला. जर ब्राह्मण बिल्वपत्राने श्रीमंत होऊ शकतो तर मी का नाही, असा विचार करत तो ब्राह्मणाच्या घरी पोहोचला आणि ब्राह्मणाला म्हणाला, ब्राह्मणजी शिवलिंगावर आतापर्यंत तुम्ही अर्पण केलेली सर्व बिल्वाची पाने मला द्या. त्या बदल्यात मी तुम्हाला 100 सोन्याच्या मोहरा देईन. ब्राह्मणजींनी त्यांच्या पत्नीला विचारले तेव्हा ती म्हणाली, पुण्यदान करणे योग्य नाही, पण आता आपल्याला पैशांची गरज आहे आणि तुमच्या पुण्याच्या बदल्यात आपल्याला पैसे मिळत आहे, त्यामुळे तुम्ही दान करा. त्यानंतर ब्राह्मणजींनी बिल्वची सर्व पाने एका गोणीत भरून शेठजींना दिली. शेठजी बिल्वच्या पानांचे पोते घेऊन मंदिरात पोहोचले आणि शिवलिंगावर अर्पण करून शिवजी कधी आशीर्वाद देतील आणि ते कधी श्रीमंत होतील याची वाट पाहू लागले. मध्यरात्र झाली होती परंतु अजूनही चमत्कार होत नव्हता.
त्यामुळे शेठजींना आता खूप चिंता वाटू लागली होती. शेवटी रात्रीचा अखेरचा प्रहर संपल्यावर शेठजींचा संयम सुटला आणि रागाच्या भरात शेठजींनी शिवलिंगावर रागारागाने पोत्यात भरून आणलेले बेलपत्र टाकायला सुरुवात केली. मग अचानक एक चमत्कार घडला. शेठजींचे हात शिवलिंगाला चिकटून राहिले. खूप प्रयत्न केले पण हात हलला नाही. थकलेल्या आणि पराभूत झालेल्या शेठजींनी भगवान शिवाकडे क्षमा मागायला सुरुवात केली. तेव्हा भगवान शिव म्हणाले, हे लोभी शेठ, ज्या ब्राह्मणाकडून तू ही बिल्वाची पाने विकत घेतलीस त्या ब्राह्मणाला 1000 सोन्याच्या मोहरा दे, तरच तुझे हात मोकळे होतील. सकाळी ब्राह्मणजी पूजेसाठी आले तेव्हा त्यांनी पाहिले की शेठजींचे हात शिवलिंगाला चिकटले होते आणि शेठजी रडत होते. त्यांनी विचारल्यावर शेठ म्हणाले, ब्राह्मणजी, माझ्या मुलाला त्वरित मंदिरात 1000 सोन्याच्या मोहरा आणायला सांगा. ब्राह्मणजींनी शेठच्या मुलाला 1000 सोन्याच्या मोहरा घेऊन बोलवले आणि शेठने त्या सोन्याच्या मोहरा लगेचच ब्राह्मणाला दिल्या. मोहरा दिल्यानंतरच शेठचे हात शिवलिंगापासून मुक्त झाले. हे पाहून पार्वतीजी भगवान शिवांना विचारतात, हे भगवान, तुम्ही त्या शेठला लगेच का माफ केलेत? शिवजी म्हणाले, देवी, माझ्याकडे द्यायला पैसे तरी कुठे आहेत, पण तुम्ही आता पाहू शकता की माझा भक्त आता गरीब नाही. प्रिय भक्तांनो, भगवान शिव आणि देवी पार्वतीने त्या ब्राह्मणावर जी कृपा दाखवली, देव आपल्या सर्वांवर असेच आशीर्वाद देव. जय शंकर पार्वती, जय जय भोलेनाथ. आता आपण सर्व मनोकामना पूर्ण करणारी दुसरी कथा ऐकूया. ही कथा श्रवण केल्यावरच व्रत पूर्ण मानले जाते. असे म्हटले जाते की एकदा देवी पार्वती भगवान शिवाला तिचा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करत होती. तिची तपश्चर्या पाहून देवाने देवीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शिवाकडे प्रार्थना केली. शिवजींनी पार्वतीजींची परीक्षा घेण्यासाठी सप्तऋषींना पाठवले. सप्तऋषींनी भगवान शिवाचे शेकडो अवगुण सांगितले, परंतु पार्वतीजी महादेवा व्यतिरिक्त इतर कोणाशीही लग्न करण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे भोलेनाथांनी प्रकट होऊन माता पार्वतीला वरदान दिलं, परंतु लग्नापूर्वी सर्व वरांना त्यांच्या भावी पत्नीबद्दल खात्री हवी असते. म्हणूनच स्वतः शिवजींनी पार्वतीची परीक्षा घेण्याचे ठरवले. देवी पार्वती तपश्चर्या करत असताना एका मगरीने एका मुलाला जवळच्या तलावात पकडले. तो मुलगा जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होता. मुलाची किंकाळी पार्वती मातेला ऐकू आली. माता त्या तलावाजवळ पोहोचली आणि तिने पाहिले की मगर एका मुलाला तलावाच्या आत ओढत आहे. मुलगा देवीला बघून म्हणाला, मला ना आई आहे ना बाप ना कोणी मित्र आहे. आई, कृपया माझे रक्षण कर. पार्वतीजी म्हणाल्या, अरे मगरी, या मुलाला सोड. मगर म्हणाले, दिवसभर मी उपाशी आहे आणि आता मला माझे अन्न मिळाले आहे. ब्रह्मदेवाने या मुलाला माझ्या अन्नाच्या स्वरूपामध्ये पाठवले आहे, मग मी त्याला का सोडू? पार्वतीजींनी विनंती केली की तुम्ही त्याला सोडा. त्या बदल्यात तुम्हाला जे काही हवे आहे तर ते मला सांगा. मगर म्हणाले, मी त्याला एका अटीवर सोडू शकते. महादेवजींकडून तपश्चर्या करून तुम्ही जे वरदान घेतले आहे तर तपश्चर्येचे फळ तुम्ही मला द्या, तर मी या मुलाला सोडेल. मगरीचे हे बोलणे ऐकून पार्वतीजींनी लगेच होकार दिला. त्या म्हणाल्या, मी तुला माझ्या तपश्चर्येचे फळ द्यायला तयार आहे, पण तू या मुलाला सोड. मगरीने समजावले, विचार कर, उत्साहात निर्णय घेऊ नकोस. तू जी हजारो वर्षे तपश्चर्या केली आहे ती देवांनाही शक्य नाही. या मुलाच्या जीवाच्या बदल्यात त्याचे सर्व फळ नष्ट होईल. पार्वतीजी म्हणाल्या, माझा निर्णय पक्का आहे. माझ्या तपश्चर्येचे फळ मी तुला देतो, परंतु तू या मुलाला जीवनदान दे. मगरीने पार्वतीजींना तपश्चर्या करण्याची प्रतिज्ञा केली. तपश्चर्या होताच मगरीचे शरीर तेजस्वीपणे चमकू लागले. मगर म्हणाले, हे पार्वती, पहा, तुझ्या तपश्चर्याच्या प्रभावामुळे मी तेजस्वी झाली आहे. तू तुझ्या संपूर्ण आयुष्याची तपश्चर्या एका मुलासाठी वाया घालवली आहेस. तुला हवे असल्यास मी तुला तुझी चूक सुधारण्याची आणखी एक संधी देऊ शकते. पार्वतीजी म्हणाल्या, हे मगरी, मी तपश्चर्या पुन्हा करू शकते, पण तू या मुलाला गिळले असतेस तर त्याला त्याचे जीवन परत मिळाले नसते. काही वेळातच तो मुलगा अदृश्य झाला आणि मगरही नाहीशी झाली. पार्वतीने विचार केला की मी आधीची तपश्चर्या दान केली आहे, त्यामुळे आता मी पुन्हा तपश्चर्या सुरू करते. पार्वतीने पुन्हा तपश्चर्या करण्याचा संकल्प केला. भगवान शिव पुन्हा प्रकट झाले आणि पार्वतीला म्हणाले, तू आता तपश्चर्या का करत आहेस? पार्वती म्हणाली, प्रभू, मी माझ्या तपश्चर्येचे फळ दान केले आहे. तुम्हाला माझा पती म्हणून प्राप्त होण्यासाठी मी पुन्हा तीच कठोर तपश्चर्या करून तुम्हाला प्रसन्न करेन. महादेव म्हणाले, पण ती मगर आणि तो मुलगा या दोन्ही रूपात मीच होतो. तुमच्या मनातील सुख दुःख प्रत्येक जीवात अनुभवता येतं की नाही याची चाचणी करण्यासाठी मी हे नाटक तयार केले आहे. अनेक रूपांत दिसणारा मी एकटाच आहे. मी अनेक देहांत अपरिवर्तनीय आहे. तू तुझी तपश्चर्या मलाच दिली आहे, त्यामुळे आता तपश्चर्या करण्याची गरज नाही. देवीने महादेवाला प्रणाम केला आणि प्रसन्न मनाने त्यांचा निरोप घेतला. जय शंकर पार्वती, बोला बाबा भोलेनाथ की जय. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.